फ्रेंड्स, वेलकम टू आवर फर्स्ट इंटरनेशनल ब्लॉग। मैं हूं सतीश सकपाल और ये मेरा दोस्त मनोज हाय। उज्जवल। तो अब हम शुरुआत करने जा रहे हैं। यहाँ पे आप देख सकते हो हम लोग बॉम्बे इंटरनेशनल एयरपोर्ट पे है। जस्ट हम लोगों ने चेक इन किया हुआ है, लगभग 12:15 बजे हुए हैं। शार्प 4 बजे हमारा फ्लाइट है फुकेत के लिए। और ये ट्रैवलिंग के दरमियान हम लोग बिजनेस और एंटरटेनमेंट दोनों को बैलेंस करेंगे। और ये बात याद रखना, ये हमारा फर्स्ट ऑफिशियल ब्लॉग है, तो अगर कुछ मिस्टेक हो जाए थोड़ा सा संभाल लेना, बरोबर ना। और सतीश सर, ये वीडियो सभी व्यूअर्स के लिए है, सो प्लीज़ अगर इस वीडियो में कुछ आगे पीछे हो जाता है या कुछ गलती हो जाती है तो आप लोग संभाल लेना। हम कोशिश करेंगे कि बिजनेस मीटिंग और ट्रैवल्स को कैसे बैलेंस किया जाता है, इस वीडियो में आप ज़रूर देखें। तो फ्रेंड्स, अभी हम लोग इंटरनेशनल एयरपोर्ट पहुंच चुके हैं। काफ़ी दूर से भी काफ़ी लोग आए हैं और मैं आपको दिखाता हूँ कुछ और। आइए, यहाँ पर अभी सभी अपने मेटा मार्केट सुप्रीम के कोर मेंबर्स बैठे हैं। ये है प्रशांत सर जो बारामती से आए, कृष्ण आरोलकर सर जो पनवेल से आए, कमलाकर शेलार सर जो भांडुप से है, हमारे संदीप सर जो कोल्हापुर से आए। काफ़ी सारे लोग जो है हमारे यहाँ पर कोल्हापुर, पूना, बारामती से आए हुए। और ये जो है हमारा जो अभी टूर है ये अभी यहाँ से कंटिन्यू होगा। 4:30 बजे शार्प सुबह हमारा फ्लाइट टेक ऑफ करेगा। कल हम सुबह फुकेट पहुँचेंगे और पूरा दिन फुकेट में रहने के बाद में जितने भी मोमेंट्स और जितने भी इंफॉर्मेशन है मैं आपको देता रहूँगा। इसको कंटिन्यू रखना है, साथ में रहना है, बने रहना है। मैं आपको बताऊँगा ट्रेडिंग एक ऐसी फील्ड है जिसमें 100% अगर आप चाहते हो, जो भी आप चाहते हो वो आप पा सकते हो। ये मेरा 15th इंटरनेशनल ट्रिप है सर, और ये बिकॉज ऑफ फॉरेक्स मार्केट से हुआ। बने रहिए हमारे साथ। और दोस्तों ये हमारे साथ है मिस्टर दिनेश सर। ये इंटरनेशनल एयरपोर्ट पे है लेकिन इनका अभी फास्ट है और ये सबसे बड़ा प्रॉब्लम है। अभी चालू हो अच्छा, आपने क्या ऑर्डर किया है सर? वेज बिरयानी। वेज बिरयानी, जो कभी बिरयानी नहीं होती वो पुलाव होता है। अब ये कौन है बे? मेरे साथ मेरे दोस्त है प्रशांत सर। पिछले 4 साल से हम लोग साथ में हैं और हर ट्रिप में, हर इंटरनेशनल टूर में सर साथ में है। तो प्रशांत सर, थोड़ा सा आपका एक्सपीरियंस बताइए। एक नया कंट्री हम विजिट करने जा रहे हैं। डेफिनेटली, जैसे मनोज सर ने, सतीश सर ने आपको बताया, ये जो हमारी मेटा मार्केट सुप्रीम की जो टीम है वो आज हम करीबन 6 दिन तक फुकेत में रहने वाले हैं। तो आपको बहुत मज़ा आने वाला है वहाँ पे, क्योंकि कुछ लोग फुकेत जाते क्यों है, घूमने के लिए या फिर मज़ा करने के लिए, लेकिन आज हम फुकेत जा रहे हैं क्योंकि हमें बिजनेस टूर के रिगार्डिंग वहाँ पे जाना है। तो स्टे ट्यून विथ अस। आता आपण भेटूया एका अशा ट्रेडरला, खूप कमी वयामध्ये आज फुकेतवारी करतायत ते, आणि आपण त्यांना भेटूया। आमच्याबरोबर आहे तिकडे रोहित सर, रोहित जाधव सर। सर, तुम्ही फुकेतला चाललेला आहात, तुमचा एक्सपिरियन्स, कारण रोहित सरांना आताच त्यांची आई सोडायला इकडे एअरपोर्टला आलेली होती। तर रोहित सर, थोडंसं तुमचं एक्सपिरियन्स, कारण मागचे 2 दिवस मी ऐकतोय खूप चांगले वातावरण चाललंय घरामध्ये, तर तुमचं थोडंसं इंट्रोडक्शन द्या आणि या इंडस्ट्रीबद्दल थोडंसं सांगा सर। आणि मेटा मार्केट सुप्रीम मध्ये तुम्ही हे एक्सपिरियन्स करत आहात, तुम्हाला कसं वाटतं? येस सर. बघा, अजून मेटा मार्केट बरोबर मी खूप टाईम झालं आहे कनेक्टेड आहे. समवेअर अराउंड लास्ट 1 इयरपासून मी सरांशी बोलतो आहे. यांच्यासारखा माणूस मी बघितला नाही. हे बटरिंग करायला बोलत नाही, कारण की या इंडस्ट्रीमध्ये खूप जण असे आहेत की तुम्हाला खालच्या लेवलचे समजतात, पण जरी हे माझ्याबरोबर असले तरी मला सर बोलतात, मी त्यांच्या एजचा नसूनसुद्धा. त्यासाठी मला एक त्यांची रिस्पेक्ट वाटते. दुसरी गोष्ट जी मला मेटा मार्केटवरनं कळते की युनिटी काय असते. युनिटी ही सर्वात मेन गोष्ट आहे. कुठल्याही कंपनी, कुठलीही मोठी कंपनी जरी तुम्ही बघितली, फेसबुक, गुगल, वेअर इन केस तुमचा कॉपरेट कसा असतो एकामेकांबरोबर, ते यांच्यामध्ये मला दिसतं. जे सिंक्रोनायझेशन यांच्या टीममध्ये आहे ते मी खूप रेअर बघितलं आहे. दॅट्स द बेस्ट थिंग अबाउट मेटा मार्केट. मी हे बोललो आहे तुम्हाला. माझी मम्मी जी सोडायला आलेली, बेस्ट फिलिंग होती, कारण का कुठल्या आईला नाही वाटत त्याचा मुलगा बाहेर जावं, इंटरनॅशनली फिरावं. जे मी नाही करू शकले ते तुम्ही करावं. तर येस, नेक्स्ट प्लॅन आणि नेक्स्ट गोल आहे तिला बाहेर घेऊन जायचं. मी स्वतः बाहेर फिरून काय मतलब नाही, त्यांना दाखवलं तर मतलब. बाय. मी तुम्हाला इथे इंट्रोड्यूस करतो मिस्टर नारायण भोसले सर. खास कर्नाटकवरनं आपल्याला भेटण्यासाठी ते इकडे आलेले आहेत आणि आमची 3rd इंटरनॅशनल टूर आहे त्यांच्यासोबत आणि खूप फॅमिलियर आहेत. मी त्यांना इंट्रोड्यूस करेन. नारायण सर. येस सर. सर, थँक्यू.
थोडंसं सर तुमचा एक्सपिरियन्स आणि म्हणजे आज सकाळी सकाळी आम्ही बघितलं की वहिनीने तुम्हाला खूप चांगलं गुड लक देऊन घरातून पाठवलं आणि मेटा मार्केट सुप्रीम बरोबर तुमचा प्रवास आणि आता एक अजून एक नवीन कंट्री आपण एकत्र व्हिजिट करतोय. तर थोडंसं तुमचा एक्सपिरियन्स आणि तुमचं इंट्रोडक्शन द्या. माझं नाव आहे नारायण भोसले. मी मेटा मार्केट सुप्रीमसोबत लगभग 2 वर्ष झालं त्यांच्यासोबत आहे आणि हे इंटरनॅशनल ट्रिप माझी तिसरी आहे आणि हे पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये जो ट्रिप केलं ना फक्त सरांमुळं, मनोज सर आणि सतीश सर आणि संदीप सरामुळं मला इंटरनॅशनल ट्रिप भेटले. लई भारी, एक नंबर वाटतं आणि घरात बी भरपूर काही खुश आहे. मी आणि माझी फॅमिली मिळून लास्ट दुबईला गेलो होतो आम्ही. आता ही तिसरी ट्रिप आहे माझी. थँक्यू. नारायण सर, ही जी ट्रिप आता आपण करणार आहोत 6 दिवस, तर काय एक्साइटमेंट आहे तुमच्यामध्ये? कारण घरातून काल निघाल्यापासून 2 दिवस शॉपिंग आणि जे वातावरण आता बनलेलं आहे, पुढे 6 दिवस आपण आता बिझनेस इव्हेंट अटेंड करणार आहोत आणि काही गोष्टी ज्या नेक्स्ट लेवलच्या इंटरनॅशनल लेवलला आपण डिस्कस करणार आहोत. थोडंसं तुमचं त्याच्याबद्दलचं मत काय? एक तर मला एवढी खुशी होते ना की पहिल्यांदा मी कुठल्या तरी एका कॉन्फरन्सला अटेंड होतो. कॉन्फरन्स म्हणजे हे आपल्या लाईफमधलं एक अचिव्हमेंट असतो का, म्हणजे सहजासहज कुठलाही माणूस जाऊन त्याला अटेंड होऊ शकत नाही. बरोबर. आणि त्यातलं ट्रेडिंग रिलेटेड काय आपलं कॉन्फरन्स आहे ना, हे लई महत्त्वाचं आहे का, म्हणजे वर्ल्डमधले सगळ्याकडून तिथे माणसं आले असतात, त्यांना भेटायची ऑपॉर्च्युनिटी भेटते आणि कंपनीचं काय विचारायचं काय नाही आहे एकदा क्लिअरिटी होईल. त्यासाठी मी भरपूर काही एक्सायटेड हो. जसं नारायण सरांनी सांगितलं की फक्त लोकली काम करायचं की इंटरनॅशनल लेवलला पण स्वतःचं एक ब्रँड डेव्हलप करायचं आहे, हे तुमच्यावर डिपेंड करतं आणि ते जर तुम्हाला करायचं असेल तर मेटा मार्केट सुप्रीम्स इज ऑलवेज विथ यू. अभी हमारे साथ में कृष्णा आरोलकर मेटा मार्केट सुप्रीम में काफ़ी टाइम से हमारे साथ में है, काम कर रहे हैं, बहुत अजीज है हमारे और हम चाहेंगे कि इनका एक्सपीरियंस क्या है, कैसे लग रहा है इंटरनेशनल ट्रिप में. आज वो हमारे साथ में है, एक साथ हम ट्रैवल करेंगे. तो आइए जानते. मैं मेटा मार्केट सुप्रीम के साथ लास्ट 3 ईयर से काम कर रहा हूँ. ट्रेडिंग का बहुत अच्छा एक्सपीरियंस इनकी वजह से हमें मिला है. साथ साथ में आज हम लोग इंटरनेशनल टूर पे जा रहे हैं फुकेट के लिए, जो मेरा लाइफ का फर्स्ट इंटरनेशनल टूर है और ये फुकेट जाने का जो चांस मिला वो सिर्फ मेटा मार्केट सुप्रीम की वजह से मिला. मित्रांनो, आता आपण भेटूया एक आपले मेटा मार्केट सुप्रीमचे खूप उत्तम सहकारी, उत्तम ट्रेडर्स आहेत ते. मी त्यांना तुमच्या बरोबर इंट्रोड्यूस करतो आणि जाणून घेऊया त्यांचं मत काय. आज ते मेटा मार्केट बरोबर इंटरनॅशनल ट्रिपमध्ये पण इन्व्हॉल्व झालेले आहेत. एकदा भेटून घेऊया त्यांना. नमस्कार मित्रांनो. ॲक्च्युली मेटा मार्केट सुप्रीमबरोबर मी सुरुवातीपासून आहे. त्याचबरोबर ही माझी 5वी इंटरनॅशनल टूर आहे आणि ह्या टूरमध्ये मला बरंच काही एन्जॉय करायचं आहे. त्याचबरोबर लाईफमध्ये जे भरपूर अशा इंटरनॅशनल टूर करायच्या आहेत त्या आणि फक्त मेटा मार्केट सुप्रीममुळे पॉसिबल होऊ शकतात असं मला वाटतं. अभी यहाँ पे ट्रेडिंग पे फोकस कितना ज़रूरी है इसका हम लोग लाइव एग्जांपल देखेंगे. यहाँ पे चल रहा है ब्लॉगिंग और यहाँ पे दिनेश सर का फोकस देखिए कहाँ पे जेवत आहेत ते. किती घाई, कारण 12 वाजता उपवास चालू होणार आणि मग नंतर काहीच खायला भेटणार नाही त्याच्यामुळे. ओके दिनेश सर, आपका भी थोड़ा सा एक्सपीरियंस बताइए कैसे रहा. अरे मैं क्या बताऊं मैं. अच्छा, जेवल्यानंतर ते बोलतील. तब तक के लिए स्टे ट्यून्ड. माझ्यासोबत आहेत कमलाकर शेलार सर. ऑलमोस्ट 8 वर्षाला या इंडस्ट्रीमध्ये त्यांनी काढलेले आहेत आणि फुकेटची मे बी त्यांची पहिलीच वारी आहे. तर थोडंसं त्यांचा एक्सपिरियन्स ते शेअर करतील. सकाळचे 3:15 वाजलेत आणि लवकरच आम्ही आता फ्लाईटमध्ये जाणार आहोत आणि फुकेटसाठी उड्डाण करणार आहोत. सर, कसा एक्सपिरियन्स आहे तुमचा आणि काय प्लॅन आहेत सर पुढचे, थोडं तुम्ही सांगा. एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. येणारं फुकेट इव्हेंट जे आपण सेलिब्रेट करतो ते खूप चांगलं करणार आहोत. एक ट्रिप बोला किंवा एक फॅमिली मेंबर्स बोला, आपण सगळे दिवसभर एकमेकांसोबत इतक्या दिवस काम करतो. आपण ॲज अ फॅमिली म्हणून आपण आज आम्ही टूरला निघालेलो आहोत आणि मेटा मार्केट सुप्रीमस इथून एज्युकेशन मार्फत आपण टूरला चाललेलो आहे. काय होतं, ह्या इंडस्ट्रीमध्ये आपण बरेच लोकांना काम करताना बघितलेलं आहे, पण ज्या वेळेस इंटरनॅशनली कुठेतरी जायचं असतं तर फिरण्यासाठी फक्त जातात लोक. आणि आज एक बिझनेस कॉन्फरन्ससाठी, एका इव्हेंटसाठी खास आपल्याला इन्व्हाइट केलं गेलं आहे मेटा मार्केट सुप्रीम्सला इंडियामधून. तर आमच्यासाठी पण एक खूप मोठी गोष्ट आहे, बरोबर ना. आणि नक्कीच तुम्हाला तो इव्हेंटचे जे व्हिडिओज किंवा शूट तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये दिसतीलच. ठीक है, अभी हमारा फ्लाइट उड़ने वाला है, लेकिन अभी हम लोग सब लोग वेट कर रहे हैं फ्लाइट के लिए. तो दिनेश सर यहाँ पे बैठे हुए हैं, वो आपको बताएंगे. दिनेश सर, फ्लाइट में क्या करने वाले हो? बहुत इम्पोर्टेंट है. फ्लाइट में सबसे पहले मैं फिर से सोने वाला हूँ, बिकॉज मॉर्निंग का टाइम हो रहा है और फ्लाइट हम लोग का जो स्टार्टअप हो रहा है तो 4:40 को है
ऑलमोस्ट 30 मिनट्स लेट चालू है फ्लाइट्स। और ये जो टाइमिंग्स है वो ट्रेडिंग का टाइमिंग है, तो इसलिए सोना मना है। बट प्रॉब्लम ऐसा है कि नेटवर्क नहीं है तो ट्रेड नहीं कर सकते, तो इसलिए अभी अभी ट्रेड कर रहे हैं। थोड़ा तो इनकम कर सकते हैं हम लोग ऐसे क्षेत्र में ना दोस्तों। हम लोग कहाँ पे भी रहने दो, आप चाहे इंडिया में हो या इंडिया के बाहर हो, आप ट्रेड कर सकते हो। और मेटा मार्केट सुप्रीम आपको वही सिखाता है। हमारा फ्लाइट ऑलरेडी गेट पे लगा हुआ है, जस्ट गेट नंबर लगा है और अभी हम लोग जा रहे हैं। अभी फ़िलहाल बजे है 4 और ट्रेडिंग भी शुरू है। क्या सर सर लाइव ट्रेडिंग। हमारा गेट नंबर है 68A और अभी हम लोग जा रहे हैं फ्लाइट की तरफ। दोस्तों रेडी हो जाओ, रेडी फॉर द बिगेस्ट जर्नी, बिगेस्ट टेक ऑफ, रेडी फॉर टेक ऑफ। फाइनली हम लोग निकल चुके हैं अभी फ्लाइट के लिए। थोड़े समय में आपको हम लोग फ्लाइट का नज़ारा भी दिखाएंगे। Now our journey started. अभी हम फाइनली बैठ चुके हैं फ़्लाइट के अंदर। थोड़े समय में फ़्लाइट हमारा टेक ऑफ होगा और आप यहाँ पे देख सकते हो धीरे धीरे लोग आ रहे हैं। बट किसी कारण की वजह से हर किसी को एक अलग अलग सीट मिली हुई है। हर किसी को विंडो सीट चाहिए क्योंकि उसे घूमना है, बाहर का नज़ारा देखना है। और बाहर अगर आप देखोगे तो धीरे धीरे सुबह होने को शुरुआत हो चुकी है, तो आप देख सकते हो बाहर का नज़ारा।